कला असे मानवासी भूषण, परी पाहिजे जीवनाचे त्यात स्मरण, जगावे सुख समाधान धरोनिया अंतरी। ऐसी असावी सर्व कला, नाही तरी वाया गेला, प्राणी जन्मला आणि मेला नाहकची। कलेनेच माणसाची ओळख, एरवी कोण पुसतो आणिक, तुम्ही आहात रावकी रंक, आता कोणी पुसेना। अहो जीवनाची एक तरी कला, असावी लागते मानवाला, तरीच तो मानव शोभला, नाही तरी कल्ला जीवनाचा। गोड बोलण्याची कला, नेटके राहण्याची कला, अंग मेहनतीची कला आवश्यक आहे जीवनासी। एरवी कला सर्वांनाच येते, कले वाचुनी नाही रीते, परी तारतम्य पाहिजे तेथे लोकांपुढे न्यावया। कोणी केली शेतीची रचना, धुरे बंधारे वाफे नाना, पाहता दिसती सरळ लयना शेती माझी। ऐसी कला असावी कष्टार्जित, स्वावलंबी उद्योगे उन्नत, नखशिखांत ओजही त्यात, जो जीवन जागवी देशाचे। मानवी कला गाव शोभवी, गावाची कला प्रांत जागवी, प्रांताची कला देश भूषवी वैशिष्ट्याने। कला असावी सर्व निपुण, आत बाहेर निर्मळ पूर्ण, हात फिरे ते लक्ष्मी धावून येते मग। वाईटाकडे सहज प्रवृत्ती, अनेक प्रलोभने दुष्टांचे हाती, आम्रतरू मेहनतीनेही न जगती, गवत वाढे न पेरता। वास्तविक संतांचे सांगणे प्रेमाचे, सरकारचे सांगणे दंडुक्याचे, जरी पर्यायाने दोघांचे एकची ध्येय पाहता। जगी काही लोक अज्ञानी, जे दुसऱ्या ऐसी करीती करणी, थोरांचे आदर्श जीवन म्हणूनी पाहिजे अनुकरणास्तव। काही लोक चिकित्सक, विचारपटताची वागती चोख, त्यासाठी उत्तम विवेचक प्रचारक पाहिजे। देश हा देवची पवित्र, कायदा त्याचे व्यवस्था सूत्र, तेन पाळता पातक थोर, प्रचार तंत्र हे आवश्यक। प्रचार मनावरी संस्कार करी, तो संस्कार अंतरी बाहेरी, राज्य करोनी मानवा सुधारी, गाव करी तीर्थची तो।
सत्तेने जे कायदे केले त्यांचे फायदे मुजोरांनी घेतले आणि दुबळे भोळे मागेच राहिले ऐसे झाले आजवरी। राजे किती आले गेले त्यांचे कायदे नष्ट झाले सत्तेचे दरबार उजाडले परी राज्य चाले संतांचे। जे जे म्हणती सत्य वाचून गाव होईना आदर्शवान त्यांचे हे म्हणणे नाही परिपूर्ण ठेवावी खूण बांधोनी। अहो जनशक्ती केवढी महान ती जो आणील संघटोन तो स्वर्गावरीही लावील निशाण आपुल्या कार्ये। हाती न घेता तरवार बुद्ध राज्य करी जगावर त्यासी कारण एक प्रचार प्रभावशाली। जगी आजवर जे कार्य घडले ते प्रचारकांच्या करवी झाले प्रचारक नाही म्हणून अडले कार्य आपुले। ग्राम सुधारावयाचा मूल मंत्र उत्तम पाहिजे प्रचार तंत्र प्रचारकान वाचून सर्वत्र नडले आहे। प्रचार ही कला आहे प्रचार अंतःकरणची राहे पोट भरावयाचाही उपाय प्रचार तंत्र। प्रचार खोट्यास खपवी बाजारी प्रचार गोट्यासी देव करी प्रचार युद्धाची वाजवी भेरी वृष्टी ही करी अमृताची। जोवरी अंतःकरण नाही गुंतले तोवरी प्रचार वरवर चाले। यासाठी पाहिजे जीवनची रंगले प्रचारकाचे। प्रचारकाची मुख्य लक्षणे सत्य वाचूनी कार्य करणे आत्मशुद्धीने गाव सुधारणे गवसे तया। त्यासी सत्तेची नाही चाड नसे धनाचा मोह द्वाड आत्मप्रेमाचा झरा खंड वळवी मना। नाही सत्तेचे प्रलोभन प्रतिष्ठेचेही कुठले भान आपणासाठी न मागे धन रेंगाळोनी कोणा। सर्वांची प्रार्थना व्हावी एक मानवाचा व्यवहार मानवा पूरक राहणी सर्वांची समान सात्विक सर्वांसाठी। प्रचारक प्रचारानेच प्रचार करी त्याचे माप चाले वाऱ्यावरी वाहन पोचण्याचे अगोदरी प्रचार धावे तयाचा। असो कोणी कोण्या पंथाचा आधार देई त्यासीच त्याचा ओघ चालला प्रचाराचा खळगे भरीत दिसती ते। सहनशीलतादी त्याचे ब्रीद
कधी तोंडी नये अपशब्द, जरी झाला वाद विवाद तरी गांभीर्यासी न सोडी. गोड बोलोनी मना वळवी, गावाच्या सेवे लागी लावी. अनंत प्रकारे वृत्ती बरवी, करोनी सोडी. कोठे भजनातून प्रचार करी, कोठे प्रार्थना करून कानी भरी. कोठे कथा सांगून मनासी सावरी प्रचारक. कोठे व्यायामातूनची स्फूर्ती भरली, कोठे पार्टीतही सभा रंगली. कोठे लग्नातून सुरुवात केली, पाहिजे त्याने. मुलात जाऊनी सेवा वाढवी, मुलीन माझी कला उपजवी. तरुण तरुणी दोघातही लावी, गाव सेवेला. तारतम्य ठेवोनी अंतरी, गोड बोलोनी प्रचार करी. वाटे टाकली मोहनी बरी, गावावरी प्रचारकाने. निश्चये ग्राम निर्मावया, प्रचारक हाची मुख्य पाया. ग्रामगीता ही याच कार्या, निर्माण केली तुकड्या म्हणे. सेवेने मन हाती घ्यावे, तरीच ते उकलोनी वळविता यावे. नुसत्या उपदेशाच्या प्रभावे, कार्य न टिके जीवनी. सेवेने अंगी सामर्थ्य येते, जे जे बोलाल तेची घडते. हसते परहसते सर्वची होते काम त्याचे. लोकास एकदा भरवसा आला, म्हणजे सेवा रुजू झाली भगवंताला. मग काय उणे त्याला, मागेल ते ये धावोनिया. सेवकास संकल्प करणे पुरे, इच्छा होता घरी अवतरे. वाटेल त्या मार्गी सारे, घडे मना सारिखे. परी जो सेवाची मानतो धन, काही अपेक्षा न ठेवोन. तो झाला शेवटी भगवान, पूजू लागले घरोघरी. लोक धनवानांना पुसेना, लोक सत्तेला ओळखीना. परी सेवाधाऱ्याचे चरणा, पूजू लागती जीवाने. जगात जेवढे पूज्य पुरुष झाले, ते सर्व सेवेनेची गौरव पावले. सेवा सोडताची राक्षस ठरले, मारले गेले देवा करवी. सेवा हीच धन संपत्ती खरी, न सरे जन्म जन्मांतरी. वाढवी विश्वाभिमान अंतरी, ग्रामपूजन सेवामय. सेवा नसावी प्रतिष्ठे पुरती, सेवक नव्हे तो जो आपस्वार्थी. बिघडवील जनजीवनाची शांती,
दुष्परिणामी सेवेने। खरी सेवा म्हणजे निष्काम कर्म, परस्परांच्या सुखाचे वर्म। समजोनी करील जो त्याग उद्यम, तोची सेवा भावी समजा।